जसं पुरुष हे स्त्रीचं मस्तक आहे, तसं मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. जगात अनेक गोष्टी आहेत, सुंदर गोष्टी आहेत जगात, चांगल्या गोष्टी आहेत जगामध्ये, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या सुंदर जगातल्या सगळ्या अनेक गोष्टींपैकी परमेश्वराचं जर सगळ्यात जास्त प्रेम असेल तर ते प्रेम त्याच्या मंडळीवरती आहे. ख्रिस्ताचं जे प्रेम आहे ते अमर्याद प्रेम, कधी न संपणारं प्रेम त्याच्या मंडळीवरती, त्याच्या शरीरावरती आहे. 1 योहान 3:16, ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला, ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. ख्रिस्ताने मंडळीसाठी आपला प्राण अर्पण करून 1 योहान 3:16 मध्ये स्पष्ट रीतीनं सांगितलंय की त्याने त्याच्या प्रीतीचं प्रमाण दिलेलं आहे. त्याच्या प्रीतीची जाणीव आपल्याला झाली जेव्हा ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला. त्याच्या प्रीतीचं प्रमाण त्याने दिलेलं आहे. इफिसकरास पत्र 5 अध्याय 25-26 वचनं ही वारंवार येत राहतील जेव्हा आपण परिवाराबद्दल बोलत आहोत. कशी आपल्या पत्नीवरती प्रीती करा, जशी ख्रिस्ताने मंडळीवरती केली. ख्रिस्त आपला रोल मॉडेल आहे. प्रभूचं जे प्रेम आहे ते सर्वोच्च प्रेम आहे आणि ते प्रेम त्याने आपल्या मंडळीसाठी त्याने केलेलं आहे. ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, ख्रिस्त यातनेत आहे, ख्रिस्त वेदनेत आहे आणि ख्रिस्त त्या वधस्तंभावरती विव्हळ झालेला असताना, ख्रिस्त आपल्या वेदनांमध्ये आक्रोश करत असताना, ख्रिस्त रक्तबंबाळ शरीरानिशी वधस्तंभावरती टांगलेला असताना, मत्तयाच्या 27व्या अध्यायाच्या 51 वचनामध्ये बायबल सांगतं की पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले. देवाच्या प्रिय लोकांनो, मगाशी मी जसं बोललो आपल्याला की वधूचा जो वेल आहे, चेहऱ्याचा आच्छादन आहे, ते जसा वर दूर करतो आणि जसं वराला त्या वधूचा चेहरा क्लिअर दिसतो, आपल्या डोळ्यांसमोर दिसतो, अगदी तसंच घडलं की ज्यावेळेस तो पवित्र स्थानातला पडदा फाटला, पवित्र स्थानातील पडदा जो पवित्र स्थानाला आणि अतिपवित्र स्थानाला विभक्त करणारा आहे, मंडळीला आणि देवाला विभक्त करणारा तो मधला पडदा आहे, वेगळं करणारा तो पडदा आहे. पण ज्या दिवशी तो पडदा फाटला त्या दिवशी मंडळीला देवाचं दर्शन झालं आणि देवाला त्याची मंडळी दिसली. प्रियांनो, तो पडदा फाटणं म्हणजे ख्रिस्ताच्या प्रीतीचं प्रमाण आहे. जर तो पडदा खालपासून वरपर्यंत फाटला असता तर असं म्हणता आलं असतं की तो माणसांनी फाडला, पण तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, याचा अर्थ तो पडदा माझ्या देवाने फाडलेला आहे. ती आडभिंत त्याने काढून टाकली आणि आता मंडळीवरती ती देवाची उपस्थिती आलेली आहे. तो कराडाचा कोश म्हणा किंवा अतिपवित्र स्थानातली उपस्थिती ही फक्त अतिपवित्र स्थानात लिमिटेड होती. आणि दीपवृक्ष मंडळीचं चिन्ह आहे, त्याच्यावर 7 दिवे होते. 2 आणि 3 अध्यायात प्रकटीकरणाच्या तुम्हाला 7 मंडळ्या आणि ते 7 दिवे याचं रहस्य पाहायला मिळेल. परंतु ज्यावेळेस तो दीपवृक्ष बाहेर आहे, पवित्र स्थानात दीपवृक्षाचा प्रकाश होता, त्याच्यावरती असलेल्या लाईटचा, त्याच्यावर असलेल्या दिवे पेटवलेले त्याचा प्रकाश होता. अतिपवित्र स्थानात कोणते दिवे आहेत? अतिपवित्र स्थानात दिवे नव्हते, तिथं डायरेक्ट देवाचा प्रकाश असायचा. हालेलुया. देवाची उपस्थिती बिना दिव्याची, बिना लाईटची, बिना इलेक्ट्रिसिटीची देवाची उपस्थितीच त्या ठिकाणातला प्रकाश होती. आणि त्या पवित्र प्रकाशाला परमेश्वराने तो पडदा दुभागून मंडळीला दिलेला आहे. आता देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळीकडे प्रकाश आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमचा देव असा देव नाही
की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा असं म्हणणारा तो देव नाही. तो म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात हे म्हणण्याआधी तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश बनतो, तुम्हाला प्रकाश बनवतो. तो म्हणतो मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र असा. तो सामर्थ्यवान आहे, तुम्ही कमजोर राहू नका. तो धनवानांचा धनवान आहे, तो तुम्हाला कंगाल राहू देणार नाही. तो सामर्थ्यात चालणारा आहे, तुम्हाला बिना सामर्थ्याचं तो जगू देणार नाही. तो चमत्कार करणारा आहे, तुमची लाईफस्टाईल पण चमत्कारांनी भरलेली असणार आहे. रोजच्या जीवनात तुम्ही प्रभूचं सामर्थ्य पाहाल, कारण माझा प्रभू स्वतः सामर्थ्यवान आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येशूने मंडळीसाठी प्राण दिला. प्रभू येशूने मंडळीसाठी प्राण दिला. तुमच्याकडे हेच वचन आहे योहान 3:16. देवाने जगावर प्रीती केली. देवाने जगावर, सगळ्या जगासाठी प्राण दिलाय. पण ज्यावेळेस येशू येईल ना, तो जगाला घ्यायला येणार नाही, तो मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. जे लोक कोकऱ्याच्या रक्ताने धुतले गेले आहेत, ज्या लोकांनी ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला शुद्ध केलं आहे, ते लोक उचलले जातील, कारण त्यांनाच घेण्यासाठी येशू ख्रिस्त येणार आहे. आमेन. हे चर्च देवाचा परिवार आहे, हे देवाचं कुटुंब आहे आणि परमेश्वराचं त्याच्या मंडळीवरती अमर्याद प्रेम आहे. अमर्याद म्हणजे काय की आमच्याकडे ना लिमिटेशन असतात. विधवेकडे नुसतं थोडंसं तेल होतं, बिचारी विधवा आहे, तिच्या घरी सावकार आला वगैरे, त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आलिशाकडे गेली, माझा नवरा मरून गेलाय, मुलं दोन्ही आता गुलाम होणार आहेत, काय तुझ्याकडं, आता माझ्याकडे काय, मी विधवा गरीब बाई आहे, तुझ्याकडे काय असलं तर मला दे, माझ्याकडे काय नाही, एक घडा तेल आहे, विषय संपला. एक घडा तेल आहे ना, तेच परमेश्वर वाढवणार आहे. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? जे देवाने तुम्हाला दिलंय त्याच्यात तो तुम्हाला बरकत देणार आहे. जे तुमच्याकडे कमी आहे तेच भरपूर होणार आहे, पुरून उरणार आहे, त्याच्यामध्ये आशीर्वाद येणार आहे, त्याच्यामधली उणीव परमेश्वर काढून टाकणार आहे. कारण की आज तुम्ही देवाला हाक मारलेली. त्या स्त्रीने काय केलं ना, की ते जसं संदेष्टाने सांगितलं, रिकामी भांडे गोळा कर, केली तिने. आणि बायबल सांगतं की ती ओतत गेली, ओतत गेली, ओतत गेली. लेकरं घेतात भांडी, एक एक भरतात, ठेवतात, अख्खं घर भांड्यांनी भरलं. एक क्षण असा आला, सगळी भांडी भरली, तेल वाढायचं थांबलं. देव तुमची मॅक्झिमम कॅपॅसिटी बघतो. तुम्ही कधी संतुष्ट होताय तोपर्यंत तो वाढवत राहील. हालेलुया. तुम्ही जोपर्यंत अनसॅटिस्फाईड राहाल तो तुम्हाला भरत राहतो, तो ओतत राहतो. त्याचा अभिषेक, त्याची कृपा कमी होणार नाही. देवाने मंडळीवर अमर्याद प्रेम केलंय. तुम्ही किती रिसीव्ह करू शकता हे महत्वाचं आहे. 1 लिटरची बाटली घेऊन यायची आणि प्रभूला सांगायचं 5 लिटर भर. सॉरी, नाही भरू शकत परमेश्वर. तुमची कॅपॅसिटी किती आहे रिसीव्ह करण्याची? इथं 50-100 रुपयासाठी लोक रडतायत, विश्वासणारे. अरे तो म्हणतो राष्ट्र वतना दाखल माग, मी तुला देणारा परमेश्वर आहे. मागायचं तर राष्ट्र माग, मागायचं तर मोठ्या गोष्टी माग. तो अमर्याद गोष्टी ओतणारा देव आहे. त्याचं प्रेम अनलिमिटेड आहे प्रियांनो. त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊन बघा. तो प्रत्येक गोष्टीत तो आम्हाला विशेष त्याच्या कृपेत चालवणारा देव आहे. ख्रिस्ताचा परिवार, खूप खूप प्रेम आहे प्रभूचं मंडळीवरती. प्रेज लॉर्ड. देवाच्या राज्यासाठी जीवन खर्ची पडू द्या. स्वतःसाठी जगणारे खूप आहेत, मंडळीसाठी ख्रिस्ताचं हे शरीर बलवान कसं करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. हे शरीर अजून कसं देवाच्या गौरवात वाढत जाईल याच्याकडे लक्ष द्या. कारण प्रभूचं त्याच्या मंडळीवरती खूप 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 प्रेम आहे. आणि जे लोक मंडळीच्या हिताच्या गोष्टी करतात, मी चॅलेंज देऊन सांगतो, ते कधीच दरिद्री राहणारच नाहीत. प्रभू अलौकिक रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण करतो. कधी? जेव्हा तुमचं मिशन त्याची सेवा आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही त्याच्या कार्यासाठी प्रयत्नशील आहात. हन्नाची प्रार्थना का ऐकली देवाने? कारण ती जर रडल्याने प्रार्थना ऐकल्या असत्या, आम्ही तर ग्लिसरीनच्या बाटल्या वाटल्या असत्या. इथं लावा डोळ्याला रडा, पहिलं जे चालू केलं असतं, लोक सगळे रडतच बस. रडण्याने देव प्रार्थना ऐकत नाही. कान उघडे ठेवून ऐका, नाही तर सगळेच रडत बसले असते. तिने एकच म्हटलं देवाला, मुलगा दे, तुला देऊन टाकेल.
मला दे, मी तुझ्या राज्यासाठी देईल. देवाने त्याचा प्रॉफिट बघितला. देवाने बघितलं की माझा एक संदेश त्या जगात येणार आहे. ती वांझ आहे, तिला मुलगा नाही, तिला पुत्र दिला तर ती परत माझ्या राज्यासाठी देणार आहे. हिला मुलगा दिलाच पाहिजे. हालेलुया. परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली, कारण तिच्या प्रार्थनेत देवाच्या राज्याच्या वाढीची प्रार्थना होती. तिच्या प्रार्थनेमध्ये तिने देवाचं गौरव घेतलेलं होतं. तिच्या प्रार्थनेमध्ये तिने ती गोष्ट इन्क्लूड केली होती की परमेश्वरा मला दे, मी तुला देणार आहे. प्रभूने तिची प्रार्थना ऐकली आणि इस्रायलला पहिला असा संदेष्टा मिळाला की त्याच्या जीवनकालामध्ये 2-2 राजे त्याने बनवले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देव त्याची योजना बघतो. देवाचं त्याच्या मंडळीवरती अमर्याद प्रेम आहे. खऱ्या प्रेमासाठी काही पण. किती लोक आमेन म्हणतील? आणि प्रेम म्हटलं की काही लोक बायबलचे पटकन आठवतात आपल्याला. चला आता आपला फोकस तिकडे घेऊन जाऊया. तयार आहेत तुम्ही? ओके. प्रभूची स्तुती असो. वाचूया आपण शास्त्रे 14 अध्याय 1 आणि 2 वचन. शास्त्रे 14 1 आणि 2. शमशोन तिम्ना येथे गेला. असा शमशोन बऱ्याच ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यावर आत्मा आला की डायरेक्ट एक खतरनाक कामं करायचे. 1000 पलिष्ठी डायरेक्ट खलास. आणि आत्मा गेला की लगेच आपलं शमशोन प्रेमात पडायचं. बघा आता, शमशोन तिम्ना येथे गेला. तेथे त्याने एक पलिष्ठी मुलगी पाहिली. शमशोन पलिष्ठी आहे? शमशोन पलिष्ठी आहे का? नाही, इस्रायली आहे पक्का. पण त्यांनी पलिष्ठी मुलगी पाहिली. कान उघडे ठेवून ऐका. विधर्म्यांशी जोड होऊन देवाशी विजोड होऊ नका. देवाचं नाव घ्यायचं आणि सैतानाच्या योजना पूर्ण करायच्या. शल्मोनाने किती बायका केल्या? शाबास. ज्ञानी माणूस होता. ज्ञानी माणसाने किती बायका केल्या? 1000 बायकांनी त्याला फितवून टाकलं, देवापासून दूर नेलं. 1000 बायका करण्याचं त्याचं हेच इंटेन्शन होतं, जिथं जाईल तिथं लोक सल्यूट करतील. जावई बापू आले. जावायशी कोणी लढणार आहे? मुलगी नांदतीये असं करू नका. जावायशी कोणी लढणार नाही. जिथं जाईल तिथं त्यांचा जावई शल्मोन. आणि शल्मोन राजाच्या ह्या कर्तृत्वामुळं त्या बायकांनी, त्यांनी कुठल्या बायका केल्या? परराष्ट्रीय केल्या. आणि त्या बायकांनी त्याचं मन बहकवून टाकलं. आणि जो शल्मोन देवासाठी वेद्या बांधून अनलिमिटेड, देवासाठी म्हणजे मोजता आले नाहीत असे त्यांनी देवाला अर्पण केले होते, त्यांनी सैतानाच्या गौरवाच्या वेद्या बांधल्या. का? कशामुळं? चुकीचं लग्न केल्यामुळं. आपल्याला कळतंय? हा देवाचा दास शमशोन त्याने काय पाहिलं? पलिष्ठी मुलगी. पलिष्ठी मुलगी चांगली आहे. काही लोकांनी गोलमाना फिरवायला चालू केलंय. आहे पण नाही पण. एकच उत्तर द्या, नकोय, नाही चालत देवाला आपल्या. मी काय म्हणतो, तुमची मुलगी धार्मिक आहे. त्या मुलीला कसा मुलगा पाहिजे? धार्मिक पाहिजे. आधी हेच पहा. नाही तर नाही, त्यांना आम्ही देवामध्ये आणू, नंतर त्यांना आम्ही असं करू. अख्खं आयुष्य निघून जाईल त्याला येड्याला सुधरवता सुधरवता, आणि तो सगळ्यांचे डोके येडे करून टाकेल. लग्नापुरतं ऍक्टिंग करेल, मी खूप धार्मिक, चांगला आहे मी, हे ते, आणि नंतर गडबड झाली की कोण निस्तरणार? म्हणून आज ही गोष्ट समजून घ्या. हे शल्मोन झालं, शमशोन झालं, यांनी काय केलेलं आहे? या ठिकाणी पलिष्ठी मुलगी पाहिली. मुलगी पाहिली. दुसऱ्या वचनात, तेव्हा घरी परत येऊन आपल्या आई वडिलांकडे जाऊन तो म्हणाला. आई बाप्पाला काही लोक एवढं टॉर्चर करतात, ज्याचं दुनियात काही चालत नाही, त्याचं सगळं दाम दाटी सगळं आई बापा पुढं असतं. बाहेर पटके खाऊन येईल लोकांचे. रस्त्यावर कोणी चांगला चोपून काढलं तर तिथं ब्र शब्द काढणार नाही, जाऊ दे हो दादा, जाऊ दे. आणि घरी येऊन त्यांची दादागिरी असते. घरी येऊन त्यांची हिंमत वाढते. घरात आवाज चढवायचा नाही. किती लोक आमेन म्हणतील? आवाज कुठं चढवायचा? फक्त प्रार्थनेमध्ये, वचन सांगताना आणि आराधना करताना. बाकी जगात आमचा आवाज कुठंच उंच जाता कामा नये. या ठिकाणी तो आपल्या आई बापाकडे आला आणि तो काय म्हणाला? तिम्ना येथे मी एक पलिष्ठी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. हालेलुया. आता मुलगा आहे,
लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झालेला आहे, लाडाचा आहे. देवाने सांगितलं त्याच्याबद्दल, तो आमच्या जीवनात येणार आहे, खूप आशीर्वादित लेकरू आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, करून देऊ बाळा तुझं लग्न, पण मुलगी पलिष्ठी. आता काय झालं की त्याला हे आईबापांनी पण काही विरोध केला नाही, म्हटले चला जाऊ आपण. आणि मग त्याला आवडलेल्या मुलीचं स्थळ पक्क करण्यासाठी आईबाप चालले. आणि जात असताना आईबाप थोडे पुढे निघून गेले, शमशोन राहिला मागे. आता जसा तो मागे राहिला, एक सिंह त्याच्या पुढे आला आणि सिंहाने त्याच्यावरती झडप घालण्याच्या आधी पवित्र आत्म्याने शमशोनावरती पाखर घातली. किती लोक आमेन म्हणतील? तुमचे शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी तुमचा देव तुमच्या जवळ हजर असणार आहे. हालेलुया. आलिसाचा देव जिवंत आहे, तो तुमच्या वैऱ्यांना आंधळ करून टाकणार. हालेलुया. तुम्ही समोरून जाणार तरी त्यांना दिसणार नाही. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी 5 आणि 6 वचन डायरेक्ट वाचू आपण. शास्त्री 14, 5 आणि 6. शमशोन आपल्या आई बापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्ष मळ्याजवळ येऊन पोहोचला, तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला. तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि हातात काही हत्यार नव्हते, तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही. लेकरं बऱ्याच गोष्टी आईबापापासून लपवतात, ही फार जुनी प्रथा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की शमशोनाने काय केलं की एक आता डोळ्यासमोर ही गोष्ट आणा. शमशोन कुठं चाललाय? तिम्ना. सगळ्यांनी म्हणा तिम्ना, गावाचं नाव आहे. तिम्ना येथे तो चाललाय आणि तो जात असताना त्याच्या मनात एकच विचार असेल, आज तयार होऊन बसली असेल, माझी वाट बघत बसली असेल, आता मला ती खूप आवडते, आता आमचं लग्न होणार. डोक्यात हा विचार चाललाय. आणि हा विचार असताना मध्ये सिंह त्याच्यावरती येतो, अंगावरती धावून, आणि शमशोन त्या सिंहाला फाडून टाकतो, त्या सिंहाला मारून टाकतो. देवाच्या प्रिय लोकांनो, खऱ्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी शमशोनाने सिंहाला ठार केलं. किती लोक आमेन म्हणतील? मंडळीवरील खऱ्या प्रेमाला दर्शवण्यासाठी, मंडळीला खरं प्रेम देण्यासाठी, मंडळीकडून खरं प्रेम घेण्यासाठी ख्रिस्ताने गर्जणारा सिंह सैतान याचं मस्तक ठेचला आहे आणि तो विजयी झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शमशोनाने खऱ्या प्रेमासाठी एक मोठी लढाई लढली आणि परमेश्वराने त्याला यश दिलं. देवाचं गौरव असो. देवाच्या प्रिय लोकांनो, शमशोनासारखं येशूचं प्रेम नाही, त्याचं प्रेम फार वरचढ आहे जे त्याने मंडळीवरती केलेलं आहे. आमेन. हालेलुया. ख्रिस्ताचं प्रेम जे मंडळीवरती आहे, त्या प्रेमा खातरच त्याने वधस्तंभावरती आपला प्राण दिला. त्या प्रेमा खातरच येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. आता मंडळी ख्रिस्ताच्या त्या रक्ताने विकत घेण्यात आलेली आहे. किती लोक आमेन म्हणतील? अजून एक व्यक्ती आहे बायबलमध्ये, जुन्या करारात, सासऱ्याच्या घरी चाकरी केली, याकोब. काय झालं बघा, उत्पत्ती 29, 2च वचनं वाचू, 17 आणि 18. उत्पत्ती 29, 17 आणि 18. लेयाचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांधणे सुरेख व दिसायला सुंदर होती. याकोबाची राहेलवर प्रीती बसली होती, म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी मुलगी राहेल, हिच्यासाठी मी 7 वर्ष आपली चाकरी करीन. किती वर्ष चाकरी? 7 वर्ष. वास्तविक आपल्या भारतात अशी पद्धत आहे, लग्न जमताना जावईला विचारतात, तुम्हाला काय हवंय? मग तो जावई मग जसा असेल, त्याचं डोकं कसं चालतंय त्याच्यावर डिपेंड आहे. मग तो काय मागेल आणि काय बोलेल याचा काही नेम नाही.
मग तुम्ही असं करा, मग असं सोनं देता का, मग असं करता का, तसं. इथं सगळा मॅटर उलटा आहे. याकोबाला राहेल पसंत पडली, दिसायला सुंदर आहे, डोळे चांगले, दिसायला सुंदर आहे. तिच्या प्रेमात तो पडल्यामुळे याकोबाने राहेलसाठी 7 वर्ष चाकरी केली. खऱ्या प्रेमासाठी किती वर्ष? 7 वर्ष. आता आपण महाराष्ट्रीयन लोक आहेत, जावई आले म्हणजे जावयांना पाणी द्या, या बसा जावई बापू, या बसा बसा. आदर करतो का नाही आपण जावयाचा? करतो. किती जीव लावतो जावई. म्हणजे आपली मुलगी नांदते बाबा, नीट वागावंच लागेल जावयाशी. जावयाचा लाड केला म्हणजे तो आपल्या मुलीचा लाड करेल, चक्र बरोबर फिरेल, आहे की नाही? नीट राहायचं आपल्या जावया बरोबर. इकडं आपला हा जावई याकोब घरी आल्यावर लबान काय म्हणत असेल? जावई बापू जरा तेवढे ते कपडे ठेवलेत धुवून घ्या. सासूबाई सांगत असेल आज भांडे राहिलेत तेवढे करून घ्या. जावयाला चाकराची कामं करावं लागली. त्या घरचा तो चाकर झाला एका प्रेमासाठी. राहेलचं प्रेम त्याला प्राप्त व्हावं ह्या एका प्रेमासाठी चाकरी केली त्याने सासऱ्याच्या घरची. खूप कठीण काम आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, 7 वर्षांनी लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर अंधार वगैरे असेल संध्याकाळचा, तसंच लग्न झालं. तर त्यावेळेस काय असे लाईट्स वगैरे नव्हते, काय झालं लग्न. दुसऱ्या दिवशी याकोब उठला असेल झोपेतून, म्हणला असेल चीटिंग हो गए मेरे साथ. तू चीटिंग हो गए काय बोलू नकोस बाबा, तू पहिला चीटर आहे. बापाला फसून आलं की नाही, बापाशी खोटं बोलला ना, तुझ्याशी चीटर के साथ चीटिंग नाही होऊ सकता है, तू पहिला चीटर आहे, ते सोड. तू का असं केलं माझ्याशी? अरे बाबा, लेया माझी मोठी मुलगी आहे, तिला सोडून धाकटीचं कसं लग्न करणार? समज काय आहे की नाही, हे काय ते काय ते काय पाहिजे. परत 7 वर्ष, 7 वर्ष सक्त मजुरी. 7 अधिक 7 बरोबर. गणित चांगलंय तुमचं, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. 14 वर्ष. आपण म्हणतो ना त्याने असा गुन्हा केला त्याला 14 वर्ष लागली, तसं याकोबाला 14 वर्ष लागली. 14 वर्ष चाकरी करावी लागली आणि 14 वर्षानंतर देवाच्या प्रिय लोकांनो त्याचं राहेल बरोबर तिचा विवाह झाला. सांगण्याचं तात्पर्य हे की खऱ्या प्रेमासाठी ज्या वेळेस याकोबाने या प्रकारचं कृत्य केलं, ते खरं प्रेम प्राप्त करण्यासाठी. खूप वेळा देवाच्या प्रिय लोकांना आपण ते वचन वाचतो नाही का, एक मोत्यांचा व्यापारी होता आणि मग त्याच्याकडे खूप मोती होते. मग एक दिवशी त्याला खूप चांगला मोती सापडला. मग त्याने काय केलं, आपल्याकडचे बाकीचे मोती विकून टाकले. बाकी नको मला, ते विकून टाकले. ते सगळे विकले आणि जो सगळ्यात मूल्यवान मोती आहे तो त्याने विकत घेतला. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या गोष्टी, हे जे वचन आहे दुधारी तलवारीसारखं आहे. तो खरा मोती येशू ख्रिस्त आहे. आमच्या पण खिशात बरेच मोती होते, इतके मोती होते, जिथं जाईल तिथं मोतीच मोती. हालेलुया. इतके मोती. एक दिवस आला, सगळे आऊट, फक्त येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. आमेन. त्याचा आम्ही स्वीकार केला. आता ह्याच वचनाला वेगळ्या रीतीने पाहिलं तर नीतिसूत्र 31:10, सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. म्हणजे तो मोती म्हणजे मंडळी आहे. येशू ख्रिस्ताने सगळ्या जगावर प्रेम केलंय, पण त्याच्यासाठी जर सगळ्यात मूल्यवान असेल तर त्याची मंडळी आहे. हालेलुया. सगळ्यात जास्त जर प्रभूचं प्रेम असेल मंडळीसाठी आहे. मी प्रार्थना करत होतो आणि मी प्रभूला विचारलं एक दिवशी की प्रभू, एवढं भयंकर मरण का? त्या काळात तर खूप शिक्षा होत्या वेगळ्या वेगळ्या, असं साधी सोपी शिक्षा. संत पौलाचा शिरच्छेद झाला, शिक्षा होती त्या काळात. का नाही अशी शिक्षा? किंवा एखादी शिक्षा नाही का, असं गळफास घेतला कुणी, यहूदा इस्करियोतने, अशी का नाही शिक्षा? इतके हाल अपेष्टा करून, एवढ्या वेदना सहन करून एवढं भयंकर मरण का? प्रभूने मला काय सांगितलं माहिती का? तुमची पाप तशी होती.
जितकी भयंकर तुमची पाप होती तसं भयंकर मरण मला येणं गरजेचं होतं. आणि ख्रिस्ताने फार वेदनादायी मरण फक्त मंडळीच्या उद्धारासाठी केलेलं आहे. प्रियांनो, मंडळी त्याच्यासाठी सादर केली जावी, मंडळीला शुद्ध केलं जावं, मंडळीला वचनाच्या जलस्नानाने शुद्ध करावं. मंडळीवर त्याची विशेष प्रीती असल्या कारणाने देवाच्या प्रिय लोकांनो, राजांचा राजा स्वर्ग सोडून आला. आपण एवढी लाकडाची खुर्ची सोडत नाही, त्यांनी स्वर्गातलं राजासन सोडलं आणि स्वर्ग सोडून आमच्यामध्ये आला आणि स्वतःला त्याने इतकं लीन नम्र केलं. त्याने खरं प्रेम मंडळीवरती दाखवलेलं आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ख्रिस्ताने मंडळीवरती प्रेम केलं आणि ते प्रेम जे आहे ते अमर्याद प्रेम आहे, अनलिमिटेड प्रेम आहे, कधीच न संपणारं प्रेम आहे. आमेन. येशूचं मंडळीवर अमर्याद प्रेम आहे. किती लोक आमेन म्हणतील? येशूचं मंडळीवर खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप. मंडळीच्या प्रत्येक गरजा स्वर्गातून तो पूर्ण करतो. हालेलुया. आता वचन ऐकले आपण, स्त्रीने असं असावं, पतीने तसं असावं, हे सगळं प्रभूने त्याच्या वचनात शिकवण्याआधी त्याला स्वतःला माहित आहे. नवऱ्याने आपल्या पत्नीची काळजी घेतली पाहिजे. अगदी तसंच ख्रिस्त मंडळीची काळजी घेत आहे. हालेलुया. प्रभू त्याच्या लोकांची, त्याच्या मंडळीची काळजी घेत आहे. चर्च मिस करू नका. चर्चला वेळेवर जा. तुम्ही ज्या मंडळीचे सभासद आहेत त्या मंडळीमध्ये तुमची सहभागिता पाहिजे. तुम्ही तिथं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. चर्च चुकवू नका. हिम्मत असली तर आमेन म्हणून टाका. चर्च मिस नाही करायचं. पूर्ण परिवाराने एकाच चर्चला जायचं. आमेन. हालेलुया. चर्चला जा आणि चर्चमध्ये टिकून राहा. तुमची आध्यात्मिक वाढ त्याच्यामध्ये आहे. हा जगाचा शेवटचा काळ आहे प्रियांनो. आणि या शेवटच्या काळात प्रभू इतके मिरॅकल्स करायला तयार आहे, एवढे चमत्कार करायला तयार आहे. मिसरमधून इस्रायल लोक बाहेर काढण्याआधी परमेश्वराने एवढे मिरॅकल दाखवले की फारोला पण कबूल करावं लागलं यांचा देव जिवंत आहे. रॅप्चरच्या आधी ह्या जगाला ॲक्सेप्ट करावंच लागेल, यांचा देव जिवंत आहे. असाधारण गोष्टी या दिवसात घडतील. असाधारण गोष्टी, ज्या गोष्टी इतिहासात कधीच घडल्या नाहीत यापूर्वी, अशा अलौकिक आणि मोठ्या गोष्टी या दिवसात घडतील. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टी? प्रभूचा दयेचा हात प्रत्येकावरती. बऱ्याच घटना आपण पाहिल्या बायबलमधून की खऱ्या प्रेमासाठी शमशोनाने काय केलं, याकोबाने काय केलं. ख्रिस्ताचं प्रेम त्या सर्व प्रेमांपेक्षा वरचढ आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी क्रूसावरती प्राणार्पण केलं आणि मंडळीवर त्याचं अमर्याद प्रेम आहे, अनलिमिटेड. खूप मोठं प्रेम आहे. ह्या दिवसात प्रभू खूप महान काम करत आहे. आमेन.